नमस्कार मंडळी, नमस्कार. आता कोकणामध्ये जिकडे तिकडे लग्न सोहळे सुरू झालेले आहेत. तर अशाच एका लग्न सोहळ्याला मी चाललो आहे. तर रत्नागिरीतील फेमस यूट्यूबर, सर्वांचा लाडका, ओरी घवाळीवाडीतील सुपुत्र, आपला मित्र राहुल घवाळी अर्थात कोकणकर आरजी याच्या बहिणीचं आज लग्न आहे. तर काल 14 तारखेला हळद पण होती. हळदीला पण गेलो होतो, पण व्हिडिओ काही शूट केला नाही. पण हळदीचा आनंद पुरेपूर घेतलेला आहे. भरपूर सारे यूट्यूबर देखील तिकडे होते. आज आपल्याला भेटतीलच. तर मंडळी, त्यानिमित्ताने चाललो आता ओरी घवाळीवाडीत. पण जाता जाता तुम्हाला 2 शब्द देखील ऐकवतोय, सुंदर असे त्यांच्या लग्नासंदर्भात. बघा. कोकणी लग्न सोहळा भारी, सजनार रोशनी ताईन वरी, विराजन वरा येणार दारी, सर्वांच्या आशीर्वादान दोघांच्या पडणारे अक्षता डोईवरी, सर्वांच्या आशीर्वादान दोघांच्या पडणारे अक्षता डोईवरी. तर मंडळी, आरजी भावाच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी आज मी चाललो आहे ओरी घवाळीवाडीत. तर असा हा सगळा आजचा व्हिडिओ असणारा लग्न सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोकणवारी आणि पाहत राहा आपल्या कोकणातली मजा सारी. चला मंडळी, आता आपली बाईक घेऊया आणि निघूया. तर मंडळी, फायनली आपण पोहोचलो आहे ओरी घवाळीवाडीत. इकडे तुम्ही बघताय नवऱ्याची गाडी देखील आलेली आहे, नवरा मुलगा आलेला आहे आणि 12 वाजून 10 मिनिटाचं लग्न आहे. तर आता आपण चाललो इकडे लग्न घरात. हा बघा, इकडे इथून जायचं आहे. इथे वरती आरजीचं घर आहे. तर काल हळद होती, भरपूर सारी मंडळी होती, अगदी भरपूर मंडळी होती, मित्रमंडळी, आणि आरजीची ओळख पण भरपूर आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने हळद इथे जल्लोष होता, फुल आम्ही पण एन्जॉय केलेली आहे. तर आता जाऊया लग्न घरात आणि बघूया तिकडे नवरा वगैरे येईल आणि मग लग्न कसं असेल तुम्हाला पुढे दाखवतो. चला. भरपूरशी पाहुणे मंडळी आता यायला सुरुवात झाली आणि सुंदर असा गेट इथे बघताय आणि छानपैकी लाइटिंग देखील करण्यात आले. आणि जो काय मंडप जो उभारला गेला आहे तो आमच्या मालगुण गावचे प्रसिद्ध मंडप डेकोरेटर दुर्गवळी बंधू यांनी उभारलेला आहे. बघा, दोन्ही साईडला लाईटी आहेत आणि या दोघांच्या लग्नाला आपण आलो आहे, रोशनी घवाळी आणि विराज पावसकर. त्याला मंडळी जाऊया आता लग्न मंडळात जाऊया. चौका रोशनी, कैलासवासी दीपक शिवराम घवाळी यांची ज्येष्ठ कन्या आणि चिरंजीव विराज कैलासवासी विश्वनाथ दत्ताराम पावसकर यांचा ज्येष्ठ पुत्र, या दोघांचा शुभविवाह सोहळा काही वेळातच संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं
मित्रमंडळींचं, नातेवाईक मंडळींचं, गावातील मंडळींचं, आत्पेष्ट आणि परिवार या सर्वांचं यजमान श्री रमेश शिवराम गव्हाळी, राहुल दीपक गव्हाळी आणि निर्मला शिवराम गव्हाळी व तसेच समस्त गव्हाळी परिवार व समस्त पावसकर परिवार यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. बल्लाळो मुरडं विनायकमहं चिन्तामणिं सेवरं लेण्यान्द्रे गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं मोझरं ग्रामो संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल दान शुभ मंगल सावधान बाळे जरा जान कलिके पतीच्या घरा संसारी तुम्ही तिला नका फसवू पिला पाखरा वसते करा सुखाने सदनी ज्याचे कुटुंबला नांदावे आता सुखे उभयता वावे मंगलम शुभमंगल सावधान स्वस्ति रावी सुमूर्त सावधान
पार पडलेला. आता जेवणावर चालू होते आणि कोकणात पारंपरिक पद्धतीने जमिनीवर जेवणाची व्यवस्था इथे यजमानाने केलेली आहे. सर्व मंडळी आता जेवणाचा लाभ घेताना दिसतील, तुम्हाला दाखवतो. हे बघा, तिकडच्या मंडपात पण पंक्ती लागल्या आहेत आणि आता इकडे पण पंगत बसते. सर्व मंडळी आता जेवायला येतात आहे, कारण जेवणाची व्यवस्था इकडे यजमानाने केलेली आहे दुसऱ्या मंडपात. पाणी सापडा तिकडे 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 तर मंडळी 3 मंडपात जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तिकडे खालच्या मंडपात इकडे सर्व महिला जेवत आहेत आणि इकडे देखील खाली जागा सगळे गेले. थांबवा, तुम्ही थांबवा. तर मंडळी, कोकणकर आरजी याची बहीण रोशनी घवाळी हिचा लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि या लग्न सोहळ्यासाठी भरपूर अशी मंडळी, ग्रामस्थ असतील, पाहुणे मंडळी असतील किंवा राहुलच्या ओळखीतली मंडळी, भरपूर जण इथे लग्नाला आले होते. त्याचबरोबर कोकणातले भरपूर असे यूट्यूबर देखील आले होते. तर जेवण वगैरे केलं आहे, प्रेझेंट दिलं आहे नवरीला आणि अशा पद्धतीने लग्न सोहळा आटपून आता घराकडे निघालो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशीच कोकणातली मजा पाहण्यासाठी आपल्या कोकणवारीसोबत कायम राहा. तर मंडळी, भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.